तर जस्ट इथे हे आमचे काका आहेत, गोविंद काका, पप्पांचे लहानपणीचे मित्र आहेत आणि ते दरवेळी लास्ट टाइम पण त्यांनी लिंब दिली होती. जस्ट मम्मीला काहीतरी आमच्या घराच्या मागे दिसलंय. थांब मम्मी. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जस्ट उठलो, मस्त नाश्ता केला आणि आपला आधीचा व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही, जो मुंबई गोवा हायवेवरून जो आपण सवत्सडा वॉटरफॉल एक्सप्लोअर केला आणि म्हटलं थोडासा फेरफटका मारूया. तर तुम्हाला एक माझ्या वाडीतला एक आजूबाजूच्या निसर्गामध्ये जस्ट थोडासा एक फेरफटका मारूया मस्त. तर चला भेटूयात आता पुढेच. तो हे इथे माझं घर आहे आणि हे आजी आजोबांच्या टाईमपासूनचं घर आहे आणि आम्ही खालीसुद्धा आहे जी म्हणजे आमचं स्थलांतरित झालं आहे वाडीचं, त्यामुळे हे आमचं इथलं घर आहे. पण आम्ही इथेच येऊन राहतो कारण इथे मस्त असा हा सुंदर निसर्ग आहे. आणि खाली जी आमची वाडी आहे ती या खालच्या बाजूला आहे. थोडंसं खाली 1-2 मिनटावर खाली उतरला ना की खाली दुसरी वाडी आहे. दुसरी मीन्स एकच वाडी आहे, पण 2007ला भूकंप झाला होता, जो 2006चा जो 26 जुलैचा पाऊस आला होता, तेव्हा थोडं या साईडला मागच्या बाजूला आमच्या जे पूर्ण डोंगराळ भाग आहे तो खाली आला होता, पण आमची वाडी वाचली होती. त्यामुळे मग सरकारने स्थलांतरित करायचं हे दिलं होतं की वाडीला स्थलांतरित. तर खालच्या बाजूला एक सपाट जागा आहे, तर तिथे आमची स्थलांतरित घरं आहेत. काही जणं गेलेत खालती, बट काही घरं आहेत वरतीच, जे की याचं कारण की शेती वगैरे सगळं इथेच आहे, त्यामुळे काही लोकांनी नाही शिफ्ट केलं आहे. हे इथे घराचं काम चालू आहे. हे सौरभचं घर आहे, सौरभ कांबळे, आमचा भाऊच आपला. आणि हे ऑल ओव्हर म्हणजे वाडी आहे. सो हा इथला असा काहीसा हा ॲम्बियन्स आहे इकडचा. तर चला आता मी जरा पुढच्या साईडला इथे जाऊयात. भाई साहब काय फ्रेम आहे यार, ही लँडस्केप बघा ना किती छान वाटतंय, मस्त मस्त. चला जरा पुढे जाऊयात. तिथे एक म्हणजे उपळाट आहे म्हणतात, उपळाट म्हणजे आय थिंक सो पाणी वगैरे असं जमिनीतून येत असतं वरती. सो चला बघूयात. आणि इथून हे सगळं पाणी वाहत असतं. हे बघा, हे इथलं जे सगळं पाणी आहे ना, हे इथे खालच्या दिशेने जातं. हा खाली इकडे पर्या आहे वाटतं या साईडला. आणि भातशेती, भात लावला आहे, काही काही उगवलेत. ही इथे अशी भातशेती आहे. हा बघा, हा इथे पाण्याचा छोटासा झरा आहे. पाण्याचा आवाज येतच असेल, अगदी पाण्याचा खळखळ. कडक यार, काय व्ह्यू आहे. आणि हे सगळं आहे ना असं आपल्याला कोकणातच अनुभवता येत आहे. तर इथे वीरादादा आलाय. वीरादादा पण गावीच असतो. येतात इथे मासे, पण काही दिसत नाहीये. हा केवढे असतात म्हणजे साईज वगैरे? अच्छा, चढणीचे बोलतात ना त्याला. कुठं काय नाही, मी पण तेच बघायला आलो, म्हटलं काय आहे का बघूया जरा. हा हे सगळं पाणी आहे ना खाली जातं, त्या साईडला जाऊन बघूया. हा वाडीचा, हा आमच्या इथे हा एंट्री आहे. सो हा आमचा खाली जायचा रस्ता. सो हे बघा, हे पाणी सगळं त्या मळ्यांचं पूर्ण इथे खालती येतं. हा पर्या आहे इथला, मस्त पाणी पण वाहत आहे. तर वरच्या बाजूला आलो आहे, म्हटलं जरा वाडीतून एक फेरफटका मारू. ही सगळी जुनी घरं आहेत आणि वरती काहीच लोक राहतात, खूप थोडेफार. काय करताय? पाणी आलंय? अच्छा. ऑल ओव्हर ही जुनी वाडी, म्हणजे सगळी जुनी घरं. आणि खरं सुख याच घरांमध्ये आहे मित्रांनो, असं मला तरी वाटतं. प्रॉपर मातीचं घर आहे, प्रॉपर. हे नम्रताचं घर आहे आणि माती बघा, रेड सॉइल,
खूप छान वाटतं. इथे संतोष काका राहतात, जाऊन या बघूया आहेत का ते. बादशाह काय बरं आहे ना? मी काल रात्री आलोय मम्मी पप्पांना घ्यायला. काय म्हणता बाकी? जय भीम. नात कुठे आहे? मग तुम्ही एकटेच? सही आहे सही आहे. गुरांचा गोठा इथे हे. वाव, खूप कमी लोक आता म्हणजे पशुपालन करतात. 2च आहेत. त्यांचा खाण्याचा टाइम झालाय, खाण्यात बिझी आहे तो. पायवाट बघा केवढी छोटीशी आहे. सो जस्ट तिथे विहीर आहे. विहिरीला बघू पाणी किती आहे, विहीर भरली आहे का काय. ही इथे समोरच आहे या बाजूला. तर पाणी बघूयात विहिरीला किती आहे. अरे पूर्ण काठोकाठ भरली आहे. मस्त. आणि भरतात पाणी, पण आता काय पावसाळा आणि नळ पण आता प्रत्येकाच्या घरोघरी आलेत, त्यामुळे विहिरीचं पाणी जर कधी नळाला पाणी नाही आलं की इथून प्यायचं पाणी भरतात. आणि इथे भातशेती केली आहे या साईडला, विहिरीच्या इकडे आहेत मळ्या. सो लोकांनी अजून मला वाटतं हे प्रॉपर उगवलं नाही आहे भात. जेव्हा उगवेल तेव्हा आय थिंक एवढं मोठं होतं ते. आहेत काही लोक, मला वाटतं आता संतोष काका जे भेटले ना ते पण शेती करतात. त्यानंतर हे इथे जे काका राहतो ते, आता मी गेलो काकींना. हे अजून एक पाण्याचा झरा, हे जे की मळ्यांमधलं जे पाणी आहे ते मस्तपैकी इथून वाहत असतं. हे बघा इथे पुढे शाळा आहे, जी प्राथमिक शाळा आहे. आय थिंक 1ली ते 4थी असावी. आणि मोठी शाळा ही खाली आहे. आय थिंक जे काय 5वी ते 10वी असेल. इथे ही समाधी आहे. आमचे कोण आहेत, नामदेव सकपाळ, आय डोंट नो. हे ही शाळा आहे. तर ही इथे शाळा आहे, जिल्हा प्राथमिक शाळा साखरपा, पाटोळेवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. शाळेत बघूया किती मुलं आहेत काय. आणि आय थिंक 4च मुलं आहेत. तुझं नाव काय रे? अच्छा. आणि हा आमच्याच वाडीतला आहे, आणि हे बाकीच्या आजूबाजूच्या वाडीतल्या आहेत. आणि या बाई आहे तिथल्या. तर बाई नाव काय तुमचं? शशिकला विष्णुपंत कारदगे. अच्छा. तर इथे ही 4च मुलं आहेत, म्हणजे 4 मुलं आहेत. आणि आता काय गावाकडे काय राहिलंच नाही आहे, त्यामुळे जास्त मुलांचा पट पण नाही आहे. त्यामुळे बऱ्यापैकी ठीक आहे. आता ही मला वाटतं प्रत्येकाची इयत्ता वेगळी असेल. अच्छा. कितवीला आहे रे तू? अच्छा 3री. आणि हा? दीदी तू? अरे वा. आणि तू? अच्छा. तर आहे, छान आहे शाळा, अगदी गावाकडे. तरी पण बघा आहे, छोटीशी आहे, पण सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट अँड नीट अँड आहे, व्यवस्थित, मस्त आहे. तर चला आता आपण बाहेर जाऊ, बघू. इथे एक छोटासा झरा आहे पाण्याचा, इथून पण पाणी येतं. आणि भाई इथे आमच्या गावाला ह्या शाळेच्या वाडीच्या बाजूलाच आहे ही शाळा. आणि इथे वाघाचा म्हणजे वावर असतो, इथे तो पाणी वगैरे प्यायला येत असतो. हा इथून झरा आहे, इथे आहे एकदम. आणि हेच पाणी खाली जातं सर्व. आणि पलीकडे इथे वाडी आहे. संतोष काका आले तिथे, काय त्यांची शेतीची कामं आहेत. वरून काय करताय? अच्छा, म्हणजे काढावं लागतं. तर साफ करून ठेवलं मग नंतर आपल्याला लावायला बरं. अच्छा. साफ केलेलं आहे ना. हा 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 हा. मस्त झालंय, वातावरण खूप छान आहे. आणि तिकडे खाली एक आहे. अच्छा. आता हे जेवढं काय ह्या कोपऱ्यापासून असं पुढे यायचं आहे. बाकी सगळं वरून आणलं.
अच्छा, ही एक मग पेरणी वगैरे कधी करणार, हा? कधी लावणार हे? लावू आता बघू ते रिकाम होत नाही तसंही. अच्छा, तर आपलं स्वतःच ट्रॅक्टर. काय वाईब आहे यार मित्रांनो, फुल. हा बघा ना, ही पायवाट बनवली अगदी, शाळेचा आहे रस्ता इथून जायचा. सो छान, खूप भारी वाटतंय, एक नंबर. जस्ट पप्पांसोबत आलोय जरा, म्हटलं अळूची पानं आहेत इथे. मगाशीच येऊन गेलो पण आपल्याला काय माहीत नाही. पप्पा म्हणाले की जरा अळूची पानं काढून आणून घेऊयात मुंबईला आपल्याला. चला. अच्छा, लावण्यासाठी. ओके. ह्यांच्याकडे इथे कुठे आहे मागे? आईचं घर ना. बिचारी आजारी आहे, खालीच आहे, खालच्या घरी. कुठे आहेत? खाली बघून चला. ये इथे चला, मग राहू द्या. नाही ना. हे रातंबी झाड कुठे गेलं? रातंबी कुठं? तिकडे आहे वरती, ते झाडला नाही भेटला. अळूची पानच नव्हती. तर चला, आता कुठे जायचंय? देवरुखला. एवढं तो जाताना नको परत जाईल. ठीक आहे. जस्ट मम्मीला काहीतरी आमच्या घराच्या मागे दिसलंय. थांब थांब मम्मी, घोरपडीचा पिल्लू असेल. थांबा थांबा. कुठे आहे बघूया. केवढी आहे? छोटी आहे ना. कुठे? अच्छा, हा, ही घोरपडीचा पिल्लू आहे. घोरपडीचा पिल्लू आहे. पाऊस पण सुरू झालाय. मस्त आपली चेअर टाकली आणि पपई. पपई व्हायटामिन सी, व्हायटामिन ए अँड हाय इन फायबर. खाल्लाच पाहिजे. तर जस्ट आता मम्मी आणि पप्पांसोबत आहे. आणि अरे वा, नवीन छत्री 800 रुपयाची. ते 800 लावू दे. 1000 मग बघ ना, चांगली क्वालिटी. आता क्वालिटी चांगली असेल. पैसे मोठे तर वस्तू मोठी. मम्मीला जरा डॉक्टरकडे जायचंय घेऊन. कुठे पडलीस? तिकडे भाजी काढायला गेले ते आमच्या तिथे पुढे सागरीकडे पडले. तुम्ही लोकांना गावी आलेत पण स्वस्त बसणार नाहीत. ओके, पडले चांगले आपटली. निघूयात. चला. हे आमचे शरद काका आहेत आणि यांनी मुंबईला जायची सोय केली आहे. अई शपथ, हे काय आळू आणले की अळूची? अच्छा, काय म्हणता इकडे या. काय एवढे अळू आणलेत? नाही ना, बस झाले. भाई साहेब, आळू आणलेत की एकदम भरभरून. पप्पू नेणार आहे तिला. पप्पू देवड्याला असली गावचा माहिती रान, ना. अगदी असली गावचा रानमेवा. काय म्हणता? सही आहे, सही आहे. चला, थँक्यू, धन्यवाद आणल्याबद्दल. येतो मी, जाऊन येतो खाली जाऊन. तर चला मित्रांनो, आता निघतोय खाली बाजारात. ही खाली वाडी आहे आमची. सो भाई, काय व्ह्यू आहे यार, खरंच अगदी ग्रीनरी एवढी झाली आहे ना सगळीकडे. मस्त. एक नंबर. तर जस्ट इथे हे आमचे काका आहेत, गोविंद काका. व्हिडिओ बनवतो. पप्पांचे लहानपणीचे मित्र आहेत आणि ते दरवेळी, लास्ट टाइम पण त्यांनी लिंब दिली होती. इथे त्यांनी बऱ्याच प्रकारची झाडं लावली आहेत, जे लास्ट टाइम पण आपण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असतील. तर काका दरवेळी लिंब काढतात आणि देतच असतात काही ना काही. तर ठीक आहे. बघा, गावी राहून पण किती चांगल्या पद्धतीने
अगदी त्यांनी खूप छान असं त्यांचं छान घर सुद्धा आहे. आणि ते आजूबाजूला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडं लावली आहेत. आणि झाडं ही खूप महत्त्वाची आहेत जे की ऑक्सिजन देतात आपल्याला. आणि अशा काही गोष्टी बघा, लिंब, मला वाटतं किती लिंब लागली आहेत झाडाला त्यांच्या. काका हे आमच्याकडे 20-20, 30-30 रुपयाला लिंब देतात 4-5. पैसे लय कमवले आम्ही. तर परवा पण नेलेलं नाही. हे झाड दाखवते ते मागे नेलंस ना हा, ते झाड आता बोललो छोटा हा पण लागलेला आहे. लागला आहे. छोटा आहे ना. अरे वा, हे का लावलंय तुम्ही? ही हळद आहे, ही मिरची, ही अच्छा. काळी मिरी. हा, ही बघ, ही काळी मिरी आहे. आता पण मारा बघ, ही काळी मिरी आहे. ही काळी मिरी आहे. अच्छा, ही काळी मिरी आहे. सगळं काळी मिरी. हा, हे काळी मिरी म्हणजे मसाल्याचा राजा म्हणतात ना. हा, हे बघ, ही लिंबू. अरे बापरे, इकडे पण म्हणजे 2 झाड आहेत तुमची, हा, हे बघ. भरपूर लागले आहेत. बापरे, इकडे आहेत हे बघा, लिंबच लिंब आहेत अगदी. ही अशी हे बघ, पिवळं. अजून कच्चे आहेत हे. हे बघ, हे हा, अरे वा, ते बघा पिकलेला एक आहे, सावकाश काटा आहे, मोठा आहे अगदी. आणि नाही, खरंच काका तुम्ही मेहनत घेतली आहे म्हणून आज हे एवढं खूप. हा बघा, लिंबू बघा केवढा मोठा आहे. आणि यांची मेहनत आहे यामागे, नाहीतर हे मिळत नाही असं सहजासहजी. तर चला आता निघूयात आपण बाजारात. मम्मीला पण घेऊन जायचं डॉक्टरकडे. जस्ट पाऊस पण सुरू झालाय जोरदार, खालती आलोय आणि पाऊस पण जोरदार पडायला लागलाय. इथे ही आमची हायवेला जागा आहे, या साईडला हे जे मोठं झाड आहे ना, इथे जागा आहे, आपलीच जागा आहे इथे, अगदी हायवेच्या लगतच आहे. ती जी भिंत आहे तीच जागा आहे आपली, या झाडाच्या. बाजारपेठेतला रोड बनवला वाटतं. स्टँड पर्यंत नाही, मस्त मस्त. अरे खूप प्रॉब्लेम होते बाबा या रोडला, खड्डे इतके होते, अगदी साखरप्याची न्यूज आली होती साखरप्यातले खड्डे आणि बरंच काय असं. नाही, खूप छान बनवलं. अगदी जरांगे पाटलाचं वाक्य लक्षात आले की हम कैसे जाएंगे, हमारा रस्ता भी डांबर रहेगा. आता आमचा साखरप्याचा रस्ता पण आपण डांबरीच आहे. मस्त मस्त. जस्ट मम्मी पण इथे डॉक्टर आहे आमच्या इथले, हे बाजारातले डॉक्टरकडे गेलेत. तर चला मित्रांनो, या व्हिडिओचा आम्ही एंड इथेच करतोय. थोडासा वाडीतला मगाशी फेरफटका मारला आणि जायचं होतं रानात वगैरे, पण मला बोलले की नको जाऊ कारण बिबट्या पण पिसळलाय आणि आय थिंक गवेरेडे सुद्धा आलेत. तर हे लोक, मम्मी वगैरे बोलली की उगाच कशाला रिस्क नको, म्हणून नाही गेलो. तर आपला आजूबाजूचा जो काही परिसर होता तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर केलाय, जो की आमच्या वाडीचा. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट पण नक्की करा. तर चला भेटूयात कुठल्या तरी नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस आउट.